नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे। तर आज आपण 36 साईजच्या थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊजचं एकदम परफेक्ट कटिंग पाहणार आहोत। तर इथं मी माप घेतलेले आहेत। तर या मापावरून आपल्याला कटिंग करायचं आहे। तर पेपर घेतलेला आहे। अगोदर आपल्याला मागच्या भागाची कटिंग करायची आहे। तर त्यासाठी मी इथं सिंगल पेपरवर कटिंग करणार आहे। तर अशा पद्धतीने सिंगल पेपर घ्यायचा आहे आणि इथं पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 15 घेतलं मी। 14 पूर्ण उंची 14 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं। इथे छातीचा चौथा भाग 9 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इथं आपण बॉक्स बनवून घेणार आहोत। कट करून घ्यायचं आहे। शोल्डर 5.5 इंच, मुंडा 6 इंच घ्यायचा आहे। इथे मुंड्यासाठी 6 इंच घेतलं, इथून चेक केलं 5.5 इंच आणि इथं छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतलं। आता मुंड्याची लाईन जोडून घ्यायची आहे। ही सुद्धा लाईन जोडून घ्यायची आहे। इथे 1.5 इंच मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी, मुंड्याचं निम्म केलं आणि इथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथं मागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर 3 इंच, पूर्ण शोल्डर 5.5 आहे। तर इथून मागचा गळा 9.5 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 10 घेतलं। खाली 2.5 इंच गळा रुंदी, तुम्ही 2.25 सुद्धा घेऊ शकता। इथं बॉक्स बनवून घेतला आणि अशा पद्धतीने गळ्याला गोल आकार देऊन घेतला। इथून 4.5 इंच घेतलं। उभा टक्स सुद्धा 4.5 इंचच घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन टक्स जोडून घ्यायचा आहे। आता इथं आपली मागच्या भागाची ड्राफ्टिंग झालेली आहे। तर आता इथं मुंडा आपण कट करून घेऊ। आता हा दुसरा पेपर घेतला। आता इथं अगोदर आपल्याला अर्धा इंच हुक लूप पट्टीसाठी घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घ्यायची आहे। अर्धा किंवा 1/2 इंचाची लाईन इथं ड्रॉ करून घ्या अशा पद्धतीने। आता हा मागचा भाग जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे। अर्धा इंचाच्या लाईन पासून इथे समोर ठेवून घ्यायचा आहे आणि जसा आहे तसा इथे आखून घ्यायचा आहे। तर मी तर मागचा पार्ट आखून घेतलेला आहे। तर बघू शकता, खाली आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे।
समोरच्या भागासाठी आपण अर्धा किंवा 1 इंच वाढवून घेऊ शकता. तर इथे मी एक्स्ट्राचा पेपर कट करून घेत आहे. अशा पद्धतीने आता इथं आपण समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी इथं अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे. समोरचा मुंडा 1 इंचावरून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. इथं 2.5 इंच घेतली गळा रुंदी. समोरचा गळा 6 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 घेतलं. गळा रुंदी 2.5 इंच. इथे बॉक्स बनवून घेतला. 1 इंचावरून गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. तर जिथून आपण वाढवलेला आहे अर्धा इंच, तिथून आपण इथपर्यंत 3 इंच घेणार आहोत क्रॉसपट्टीसाठी. इथं सुद्धा 3 इंच आणि एक लाईन इथं ओढून घ्यायची आहे. इथं वर अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथून 4.5 इंचापर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला. अशा पद्धतीने इथून 2 इंच वर घ्यायचं. इथं 2 इंचावर एक पॉईंट दिला. इथून 1.5 इंच वर आणि इथून मुंड्यापर्यंत आपल्याला समोरचा आकार द्यायचा आहे आणि अर्धा इंचाची एक समोर लाईन मारून घ्यायची आहे. आता बघू शकता आपला टक्स हा 10 इंचाचा आहे. तर इथं 10 इंच अशा पद्धतीने 10 इंचच्या टक्सपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे 1.5 इंचापासून. इथं 2 इंच घ्यायचं आहे. इथं अर्धा इंच. आता ही लाईन जोडून घ्यायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग आहे 36 साईजचं. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण कट करून घेऊ. इथे मागचा मुंडा कट करायचा आहे. इथं आपण गळा रुंदी 2.5 घेतली. 3 इंच शोल्डर घेतलं आणि इथं 6 इंचाचा गळा होता, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 घेतलं. इथं 1 इंचावरून आकार दिला. खाली 2.5 इंच घेतली गळा रुंदी. तर मुंडा आपण 6 इंच घेतला. इथं अर्धा इंच आपण कट करायचा आहे मध्ये. इथं मुंडा 1 इंचाची गोलाई दिलेली आहे मुंड्याला. 9 इंच छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतलं. इथं अर्धा इंच घेतलं. इथं सुद्धा मधात अर्धा इंच घेतलं. इथं 4 इंच. 10 इंचचा टक्स पॉईंट आहे. इथून 3 इंच घेतलं. वर अर्धा इंच घेतलं. इथं सुद्धा 3 इंच क्रॉसपट्टीसाठी आणि इथं 2 इंच जे आपण मध्ये घेतलेलं आहे ते. आता आपण क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने प्रिन्स कटची कटोरी कट करायची आहे. हे अर्धा इंच आपल्याला कट करून टाकायचं असते. अशा पद्धतीने आता हे 2 इंच सुद्धा कट करून टाकायचं आहे. इथं अर्धा इंच आपल्याला कट करायचा आहे. अशा पद्धतीने तिरका टेप ठेवून
गळा कट करून घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊजचं 36 साईजचं कटिंग आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथं आपली दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे. तर इथं मागचा गळा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर हे बाजूला ठेवून घेऊ. आता इथं बाहीच्या कटिंगसाठी मी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूपासून इथं आपल्याला पूर्ण बाहीची लांबी घ्यायची आहे. 10.5 होती तर इथं 11.5 घेतलं. 1 इंच प्लस करून घेतलं उंचीमध्ये. तर इथं रुंदीसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. 36चा चौथा भाग 9 इंच आणि इथं बॉक्स बनवून घ्यायचा. एक्स्ट्राचा भाग आपण इथे कट करून घ्यायचा आहे. इथे कॅप हाईटसाठी 3 इंच. इथे 3 इंचाची आपण एक सरळ लाईन मारून घेऊ. तिथून 1.5 इंच वर घ्यायचं आहे बाहीला आकार देण्यासाठी. इथं 1.5 इंच आणि यावरच्या 1.5 इंचापासून अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला मागचा आकार. आणि आता अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घेऊन त्याच 1.5 इंचापासून खालच्या 1.5 इंचापर्यंत आकार द्यायचा आहे. इथं 5.5 इंच दंडघेर, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि फिटिंग लाईन आणि ही मार्जिन लाईन जोडून घ्यायची आहे. बाही कटिंगची एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. आता एक्स्ट्राचा भाग आपण इथं कट करून घेऊ. समोरचा अर्धा इंच आपण कट करून घेऊ. एकदम परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला 36 साईजच्या 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग पेपर कटिंग दाखवलेलं आहे. व्हिडिओला नक्कीच लाईक करा.